तो समर्थ अक्षरशः डोळ्याने दुःख येते ज्यावेळी एक सेकंदात तो हद्दपार झाला. दुनिया रंगीबेरंगी दुनिया त्यांनी बघायलाच मिळाली. अपघाती निधन म्हणजे अपघाती निधन नाही. जोडा तालुक्यातील अनमोड हेमडगा खानापूर मार्गावर वाढत चाललेल्या अपघातामुळे स्थानिक नागरिकांचे जीव धोक्यात आले असून या रस्त्याने अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. या गंभीर पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यातून बेळगावकडे जाणारी भाजीपाला, कोंबडी वाहतूक करणारी वाहने तसेच अवजड मालवाहतूक वाहने हा मार्ग मोठ्या प्रमाणात वापरत असून वेगाने व निष्काळजीपणे वाहने चालवले जात आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 3 दिवसापूर्वी याच रस्त्यावर एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 13 वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुढील 15 दिवसाच्या आत या मार्गावरील भाजीपाला, कोंबडी वाहतूक करणारी वाहने तसेच सर्व अवजड वाहनांची वाहतूक बंद केली नाही तर अनमोड येथे बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्ग अडवून तीव्र आंदोलन केले जाईल, असा थेट इशारा ग्रामस्थांनी व जोडा काँग्रेसचे युवा उपाध्यक्ष मनोज देसाई यांनी दिलाय. या संदर्भात आज आखेती पंचायतीचे पीडीओ अमरेश राठोड यांच्यामार्फत उत्तर कन्नड जिल्हाधिकारी आणि जोडा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय. विशेष म्हणजे हा मार्ग भीमगड वन्यजीव अभयारण्यातून जात असल्याने मानवी जीवितहानीसोबतच वन्यजीवांनाही धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रशासन काय भूमिका घेणार की ग्रामस्थांचा रोष रस्त्यावर उतरणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. जोडा वार्ता, सत्य आणि वास्तव्य बातम्या.